मी सौ वनिता अरविंद बुरटकर, शिल्प निर्देशक 20 तंत्री, SCPIT इंदोरा, नागपूर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मिनिएचर सर्किट ब्रेकर. आज आपण पाहणार आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. सगळ्यांनाच माहिती आहे सर्किट ब्रेकरचा वापर का करायचा आहे, तर ओव्हरलोड पासून आणि शॉर्ट सर्किट पासून सर्किटचं आणि आपल्या इक्विपमेंटचं मशिनरीचं संरक्षण होण्यासाठी. त्याच्यासाठी आपण काय वापरलं, तर मिनिएचर सर्किट ब्रेकर, एअर सर्किट ब्रेकर आहे ना, ऑइल सर्किट ब्रेकर. आज आपण काय पाहत आहे, तर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. काय पाहत आहे, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. अर्थ म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. काय लीक होणार आहे सर्किट मधून, करंट. तो काय झाला पाहिजे, तर तो ग्राउंड मध्ये गेला पाहिजे, अर्थ झाला पाहिजे. बरोबर आहे. आता या अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरची आपल्याला गरज का बरं आहे, कारण आपल्याजवळ तर MCB आहे की नाही. जेव्हा मिनिएचर सर्किट ब्रेकर आपल्याजवळ आहे, तर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर का वापरायचा, इक्विपमेंटमध्ये जो करंट जातो तो अर्थ. हां, तर जेव्हा आपण काम करत असतो है ना, आपण घरी वायरिंग पण करतो, पण जेव्हा समजा एखादं आपल्याला कनेक्शन असं घ्यायचं असलं टेम्पररी, तर आपण काय करतो, जो पॉईंट आपल्याकडे दिलेला असतो आपण त्याच्यातूनच वायर जोडून वगैरे बाहेर एक पॉईंट काढत असतो. ते करताना काय होते की वायर ओढल्या जाते, किंवा वायर काय होते की कधी खूप अडचणीच्या ठिकाणी असेल तर होऊ शकते आपलं लक्ष नसताना त्या वायरवरचं इन्सुलेशन निघालेलं असेल. बरोबर आहे. आणि ते वायरवरचं इन्सुलेशन निघालं समजा, आणि त्याच्या संपर्कात दुसरी कंडक्टिंग सर्किटमध्ये लावलेली आहे, तर जर सर्किटमधून लिकेज करंट वाहत आहे, तर मग MCBला कसं नाही माहीत आहे की नाही, MCBने ट्रिप करायला पाहिजे होते की नाही. याचाच अर्थ काय, तर MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर हे जे आहे हे तुमच्या सर्किटचं ओव्हरलोडपासून आणि शॉर्ट सर्किट म्हणजे शॉर्ट सर्किट करंटपासून संरक्षण करते. अर्थ लिकेज म्हणजे लिकेज करंटपासून संरक्षण करत नाही. तर त्याच्यासाठी मग आपल्याला काय घ्यावं लागेल, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. समजा आता ते डिटेक्ट करत नाही MCB, हे जे लिकेज करंट सर्किटमध्ये झालेलं आहे बा, किंवा एखाद्या वायरवरचं इन्सुलेशन निघालेलं आहे आणि ती बॉडी दुसऱ्या कंडक्टिंग म्हणजे मेटल पार्टच्या संपर्कात आली आहे, हे MCB डिटेक्ट करत नाही. आणि जर ते आपल्याला माहीतच नाही झालं, म्हणजे MCB पडलीच नाही, तर आपल्याला काय माहीत की ह्या जास्तीचा करंट तरी पुढे चाललेला आहे बा म्हणून. आणि त्याच्यामुळे काय होईल, जर आपल्याला पण नाही माहीत पडलं म्हणजे आपल्या संपर्कात नाही आलं तर आपल्याला शॉक बसणार नाही, आणि तो लिकेज करंट तिथे वाहत राहील. बरोबर आहे. तो लिकेज करंट जेव्हा तिथे वाहत राहील, याचा अर्थ काय की तुमच्या सर्किटमधून जास्तीचा करंट वाहत आहे, म्हणजे तुमची इनपुट एनर्जी वाया चालली. आणि जोपर्यंत तुमचं लक्ष जाणार नाही, मग तुमचं मीटरचं बिल काय होईल, त्याचा यूज तुम्ही करून राहिले का. जो लिकेज करंट आपल्या सर्किटमधून वाहते तो आपण वापरून राहिलो का, नाही आहे की नाही. त्याचा वापर आपण पुढे जोडलंच नाही तर ते कुठल्या यायला. बरोबर आहे. तर त्या लिकेज करंटच्या रूपात आपली इलेक्ट्रिकल एनर्जी वाया जाते, आणि त्याच्यामुळे आपलं मीटर बिलसुद्धा वाढते. त्याचा फटका कोणाला बसते, आपल्याला. बरोबर आहे. तर मग हा जो लिकेज करंट आहे हा जर MCB डिटेक्ट करत नाही, तर पण हा तर आपल्याला डिटेक्ट करावा लागेल ना. नाही तर मग आता समजा आपल्याला माहीत नाही आहे, पण जेव्हा समजा कोणत्या एखाद्या मशीनच्या पार्टच्या संपर्कात आला तर काय होईल, जास्तीचा करंट वाहील, आणि त्याच्यामुळे आग लागण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात. कारण आपल्याला माहीत आहे ज्या वायरवरचं इन्सुलेशन निघते त्याचा संपर्क जेव्हा मेटल पार्टशी येतो, तेव्हा त्याच्यामधून 130%, 140%, 400% असा करंट वाहतो, शॉर्ट सर्किट करंट. बरोबर आहे. आणि तो करंट समजा त्या मशीनच्या लोडवर डिपेंड, म्हणजे मशीन केवढी हेवी आहे, कुठल्या संपर्कात आली आहे त्यानुसार करंट होईल, आणि तो करंट जेवढा जास्त असेल त्या पद्धतीने डॅमेज होईल. बरोबर आहे. म्हणजे आग लागण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ते होऊ नये म्हणून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरची आवश्यकता असते. म्हणून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आपल्याला सर्किटमध्ये वापरावा लागतो. MCB वापरली तरी MCB पण वापरायची आहे, आणि अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर सुद्धा वापरायचा आहे. आता अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरचे दोन प्रकार आहेत. एक तर व्होल्टेज ऑपरेटेड सर्किट ब्रेकर, आणि दुसरा म्हणजे करंट ऑपरेटेड सर्किट ब्रेकर. आता व्होल्टेज ऑपरेटेड सर्किट ब्रेकर का नाही वापरायचं आहे, आपल्याला माहीत आहे जाणाऱ्या आपल्या किर्चॉफचा नियम काय आहे. आपण जेव्हा इलेक्ट्रिकल सर्किटचा विचार करतो तेव्हा आपलं मेन काय आहे की जाणाऱ्या आणि येणाऱ्या व्होल्टेजची
जी ऑलजेब्रिक सम आहे तो कसा पाहिजे आपल्याला, 0 पाहिजे, बरोबर आहे. आणि हा जो सर्किट अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे, हा जेव्हा 24 व्होल्टपेक्षा जास्त होईल तेव्हा हा व्होल्टेज ऑपरेट सर्किट ब्रेकर काम करणार आहे. पण तरीही आपण हे व्होल्टेज ह्या सर्किट आहे की नाही, तर लोडच्या नुसार आपल्याला आपलं हे व्होल्टेज नेहमी व्हॅरी होत असतं. तर हे जुळवून घेणे ते म्हणजे प्रॅक्टिकली शक्य नसल्यामुळे आपण या सर्किट ब्रेकरचा विचार करत नाही. म्हणजे ही जी LCB आहे व्होल्टेज ऑपरेटेड, ही आपण विचारात घेत नाही. मग दुसरी कोणती राहिली तर करंट ऑपरेटेड सर्किट. ज्या पद्धतीने जाणाऱ्या आणि येणाऱ्या व्होल्टेजची बेजिक बेरीज म्हणजे ऑलजेब्रिक सम 0 असेल तर काय होईल की तो जो मॅग्नेटिक पाथ आपण दिलेला आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहे, टोरॉइड. जर गोल राउंडेड असेल तर टोरॉइड आहे ना, आणि रेक्टँग्युलर असेल तर सॉलेनाइड आहे ना. हा सॉलेनाइड कुठे वापरला आपण, MCB मध्ये. अर्थ लिकेज सर्किट मध्ये मग काय वापरणार आहे आपण, टोरॉइड, बरोबर आहे. हा टोरॉइड काय आहे, पूर्णपणे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे. हा एक पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे. म्हणजे थोडासा जरी लिकेज करंट सर्किटमधून व्हायला तर याच्यामधून काय होईल, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, बरोबर आहे. आता तुम्ही पहा, जो करंट ऑपरेटेड सर्किट ब्रेकर आहे त्याचा जे आतलं कन्स्ट्रक्शन आहे त्यात काय घेतलेलं आपण, टोरॉइड घेतलं. म्हणजे एक मॅग्नेटिक रिंग घेतली, त्या मॅग्नेटिक रिंगवर आपण प्रायमरी वाइंडिंग केलेली, बरोबर आहे. या दोन्हीही प्रायमरी वाइंडिंगची जी डायरेक्शन आहे ती एकमेकांच्या विरुद्ध आहे. कशी, हा कुठे ही प्रायमरी वाइंडिंग कुठे जोडलेली आहे, फेजला, आणि ही प्रायमरी वाइंडिंग कुठे जोडलेली आहे, न्यूट्रलला. फेजमधून जाणारा करंट आपल्यापासून दूर जातो आणि न्यूट्रलमधून वाहणारा करंट आपल्याकडे येणारा असतो. म्हणजे दोघांची डायरेक्शन एकमेकांच्या विरुद्ध आहे. म्हणजे दोघांमध्ये जे मॅग्नेटिक पाथ तयार होईल ते कसं असेल, एकमेकांच्या विरुद्ध. त्याच्यामुळे याच्यातून जेवढा करंट जाईल तेवढाच करंट याच्यातून रिटर्न येतो. म्हणजे दोन्हीकडे तयार होणारा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्या कशा असतील, इक्वल. म्हणजे जर दोघांची आपण टोटल केली तर किती यायला पाहिजे, 0. जाणाऱ्या आणि येणाऱ्या करंटची बेरीज कशी असेल, 0. समजा यांची जर टोटल जर आपण करंटची केली, वेक्टर सम जर केला आपण जाणाऱ्या आणि येणाऱ्या, तर काय आहे, 0. म्हणजे करंट कसा झाला दोघांचा, 0. जर करंटच या सर्किटमधून वाहणार नाही, या टोरॉइडमधून वाहणार नाही, तर याच्यामध्ये मॅग्नेटिक पाथ तयार होईल का, नाही, है ना. आणि म्हणजेच काय की पूर्णचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कोणावर राहील, लोडवर. म्हणजे कुठलाही लिकेज करंट इथे आहे का, नाही. जर इन केस समजा कुठला फॉल्ट होत आहे किंवा तुमच्या वायरवरचं इन्सुलेशन निघालं आहे किंवा फॉल्टी करंट जर सर्किटमधून वाहत आहे, म्हणजेच काय होईल की जास्तीचा करंट सर्किटमधून वाहील, है ना. जास्तीचा करंट जेव्हा सर्किटमधून वाहील तर याच्यामध्ये तयार होणाऱ्या याचा जो करंट आहे तो आणि याचा करंट मॅच करेल का, नाही. म्हणजेच काय होईल, जाणाऱ्या आणि येणाऱ्या करंटची जी बेरीज आहे ती 0 होईल का, नाही. आणि नक्कीच फेज हा जास्तीचा करंट वाहून नेईल, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये तयार होणाऱ्या फ्लक्स नक्कीच याच्यापेक्षा जास्त असेल. मग जो करंट उरेल, आता जाणाऱ्या आणि येणाऱ्या करंटची बेरीज हे झाली का, 0 झाली का. समजा I हा जाणारा असेल, है ना, प्लस हा IP समजा आणि हा IN, याची डायरेक्शन अशी आहे, तर यांची बेरीज कशी असेल, आणि हा कसा आहे, बरोबर आहे. जर फॉल्टी करून सर्किटमधून वाहला तर याची व्हॅल्यू जी आहे फेजमधून वाहणाऱ्या करंटची, फॉल्टी करंट म्हणजे जास्तीचा करंट, तर तो नक्कीच जास्त असेल. म्हणजे या दोघांची जी बेरीज आहे ती सारखी असेल का, नाही. म्हणजे काहीतरी जो करंट आहे तो काय होईल आता सर्किटमध्ये उरेल, कोणता, फॉल्टी करंट. तर जो करंट सर्किटमध्ये उरतो कशामुळे, जर सर्किटमध्ये कुठला प्रॉब्लेम आला तर सर्किटमध्ये जो करंट शिल्लक राहील या साईडला त्याला आपण काय म्हणणार आहे, रेसिड्युअल करंट. त्यालाच काय म्हणतात, सर्किटमधून वाहत असेल,
है ना. तर फेज आणि न्यूट्रल मधून जो करंट वाहतो त्याच्यामध्ये तफावत येईल, म्हणजेच त्यांची जी वेक्टर सम राहील, न्यूट्रल मधून वाहणाऱ्या करंटची जी वेक्टर सम राहील ती 0 राहील का? नाही. आणि तिथे काहीतरी करंट शिल्लक राहील, बरोबर आहे. त्याच शिल्लकीय करंटला आपण काय म्हणतो? रेसिड्युअल करंट. म्हणजे त्याच लिकेज करंटला आपण काय म्हणतो? रेसिड्युअल करंट. आता समजा तो लिकेज करंट सर्किटमध्ये राहील, है ना. जाणाऱ्या येणाऱ्या करंटची बेरीज आपल्याला 0 पाहिजे होती. 0 जर करंट राहील तर याच्यामधून काहीच करंट वाहणार नाही. आणि आता जो शिल्लकीय करंट याच्यामधून वाहील तर हे काय आहे? हाय मॅग्नेटिक पाथ आहे. तो करंट याच्यामध्ये या टोराइडमध्ये काय करेल? मॅग्नेटिक पाथ तयार करेल, है ना. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण होईल टोराइडमध्ये. त्याच टोराइडवर प्रायमरी वाइंडिंग सोबत आपण काय ठेवलेलं आहे? सेकंडरी वाइंडिंग ठेवलेली आहे, बरोबर आहे. या सेकंडरी वाइंडिंगचा जो पाथ आहे तो कशावर कंप्लीट होत आहे? तर रिलेला अटॅच आहे. दिसत आहे रिले कॉइलला, है ना. ही रिले कॉइल कोणाला अटॅच आहे? या स्विचला. जो स्विच ओपन आणि क्लोज करते, म्हणजे सर्किट जाणे आणि येणे ज्याच्यावर डिपेंड आहे त्याच्याला आपण काय केलं आहे? रिले लावलेला आहे. रिले तिथे आपण कनेक्ट केलेला आहे. आणि त्या हा रिले कोणावर डिपेंड करते? सेकंडरी वाइंडिंग, बरोबर आहे. जेव्हा टोराइडमध्ये मॅग्नेटिक पाथ तयार होईल, या मॅग्नेटिक फ्लक्स या सेकंडरी वाइंडिंगकडून कापल्या जातील, बरोबर आहे. या सेकंडरी वाइंडिंगकडून कापल्या जातील. थोडासा हलकासा करंट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर आपल्या रेटेड करंट व्हॅल्यूच्या जर जास्तीचा करंट सर्किटमधून वाहील तर जास्तीचा फ्लक्स तयार होईल, है ना. ते जास्तीच्या फ्लक्स कट होईल तर कोणाला माहीत पडेल? या रिलेला. आणि हा रिले काय करेल? सर्किटला ट्रिप करेल. म्हणजे काय करेल की हा स्विच ओपन करेल. म्हणून हा आपण रिले घेतलेला आहे. तर अशी जी व्यवस्था आहे ती इथे केलेली आहे. सेकंडरी वाइंडिंग समजलं का बरं घेतली? रिले त्या सर्किटला ट्रिप करेल. कारण हा रिले डायरेक्ट आपण कोणाशी जोडलेला आहे? तर हा याला खाली ओढेल, हा याला काय करेल? खाली ओढेल. आणि सर्किट काय होऊन जाईल? ओपन होऊन जाईल. जेव्हा सर्किटमधून करंटच वाहणार नाही तर समोर लोडला जाईल का? नाही. आणि अशा पद्धतीने लिकेज करंटपासून सर्किटचं संरक्षण. यालाच आपण म्हणतो